नमस्कार सगळ्यांना. आज खऱ्या अर्थाने मला खूप आनंद होतो आहे की 3 दिवसानंतर बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करणार आहोत. त्याच्या आद त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या आधी मी आपल्यासमोर बाबासाहेबांवरती आपले विचार व्यक्त करू इच्छितो, मांडू इच्छितो. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे नाव म्हणजे आज संपूर्ण जगात एक प्रकारे सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखले जातं. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आपण जर समजून घेतलं, जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपलं जीवन खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या जीवनातून आपण खूप साऱ्या गोष्टी आत्मसात करू शकतो, केल्या पाहिजेत, जे आपल्या मानव जीवनाला खऱ्या अर्थाने फुलवणाऱ्या, चमकवणाऱ्या, उजळवणाऱ्या असतील. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची छटा विविध आहेत. ते गाढे अभ्यासक होते, शिस्तप्रिय होते, कर्तव्यनिष्ठ होते. त्यांना पुस्तकाविषयी प्रचंड प्रेम होता. असे अनेक पैलू आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून शिकू शकतो. परंतु मला इथे जाणीवपूर्वक उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे बाबासाहेबांच्या मनामध्ये जे विचार रुजले, क्रांतिकारी विचार, समतावादी विचार, ते फारच महत्त्वाचे ठरले. हे नमूद करतानाच मला आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो मी. तो म्हणजे बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं. भारतीय संविधानाने आज संपूर्ण भारत देश नियंत्रित होतो, चालतो. त्याचे शिल्पकार बाबासाहेब होते. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाची रात्र करून स्वतःच्या भुकेची, स्वतःच्या तब्येतीची चिंता न करता एक संविधान नावाचं सुंदर असं पुस्तक आपल्या भारताला बहाल केलं. बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान होतं संविधान निर्मितीमध्ये. बहुतांश योगदान त्यांचाच होता. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्यावर खूप मोठी जिम्मेदारी देण्यात आली होती. त्यांच्या बुद्धिमत्तेचं, बुद्धिश्रीमंतीचं ते प्रतीक होतं. बाबासाहेब किती विद्वान होते, किती त्यांच्याकडे बुद्धीचं भांडार होतं, की त्यांच्या खांद्यावर संविधान निर्मितीचं खूप मोठं अमूल्य असं जबाबदारी त्यांना देण्यात आली. बाबासाहेब म्हणजे एक प्रकारे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारे समाजसेवी होते. बाबासाहेबांचं स्त्रियांच्या योगदानाविषयी प्रचंड स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांचं जे योगदान आहे ते प्रचंड आहे, खूप मोठं योगदान आहे. संपूर्ण स्त्री जातीला त्यांनी गुलामीच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. बाबासाहेबांचं योगदान इतकं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसून येते. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये, प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचं योगदान होतं. बाबासाहेब म्हणजे खऱ्या अर्थाने एक प्रकारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. बाबासाहेबांकडून आपण खूप गुण शिकू शकतो, ग्रहण करू शकतो, घेऊ शकतो, आत्मसात करू शकतो. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवून आणू शकतो. बाबासाहेबांच्या नावाने ही जी पुस्तिका आहे, जग बदलणारा बाप माणूस, ही पुस्तिका खूप सुंदर पुस्तिका आहे. सगळ्यांनी ही पुस्तिका वाचावी
बाबासाहेबांचा संघर्ष कसा होता, बाबासाहेबांनी नेमके संघर्ष कसा केला, या सगळ्या गोष्टींविषयी या पुस्तिकेमध्ये सविस्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटतं की या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांनी बाबासाहेबांचं जीवनचरित्र समजून घ्यावं, वाचून घ्यावं, आपल्या आयुष्यामध्ये त्याचं प्रत्यक्ष आचरणात आणावं आणि आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम करावं. कारण आज संपूर्ण वर्तमानातली परिस्थिती बघता, नकारात्मकता बघता, या परिस्थितीत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार प्रासंगिक आहेत. बाबासाहेब म्हणजे खऱ्या अर्थाने आज प्रत्येकाला मार्गदर्शक ठरतील असं व्यक्तिमत्व आहे. बाबासाहेबांचं ग्रंथावरील प्रेम मला फार आवडतं. बाबासाहेब हे ग्रंथप्रेमी होते, अभ्यासू प्रेमी होते. त्यांना अभ्यास करायला, ग्रंथ वाचायला खूप आवडायची. जगातले असे एकमेव व्यक्ती होते की ज्यांना सिम्बल ऑफ नॉलेज ही पदवी देण्यात आली होती. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अनेक चढउतार आले, अनेक संघर्ष आले, पण त्यांनी त्या संघर्षाला कधीही पूर्णपणे खचून न जाता त्या संघर्षावर विजय मिळवूनच पुढे जाण्याचा प्रयत्न केला. हेही आपण बाबासाहेबांकडून शिकू शकतो. बाबासाहेबांनी संदेश दिला, शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या तरुण पिढीला खऱ्या अर्थानं माझं आव्हान आहे की त्यांनी संघर्ष करावं, शिकावं,